नाशिकमध्ये लाचखोरीचा मोठा पर्दाफाश. उपविभागीय अभियंता रंगेहात अटक, दुसरा अधिकारी फरार. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट, सत्याच्या शोधात सत्याच्या सोबत. नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि मोठी कारवाई समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या सापळ्यात उपविभागीय अभियंता रंगेहात पकडला गेला असून दुसरा संबंधित अधिकारी फरार झाला आहे. दिनांक 30 मार्च 2026 रोजी नाशिक येथील जिल्हा परिषद कार्यालयात ही कारवाई पार पडली. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार रस्त्याच्या कामाच्या बिलासाठी लाच मागितल्याचा प्रकार उघड झाला. उपविभागीय अभियंता विठ्ठल बालाजी पठाडे यांनी तब्बल 3 लाख रुपये, तर शाखा अभियंता कृष्णकांत देवरे यांनी 2,67,000 रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. लाचलुचपत विभागाने सापळा रचत जिल्हा परिषद कार्यालयात कारवाई केली. संध्याकाळी 4:30 वाजताच्या सुमारास 3 लाख रुपये स्वीकारताना विठ्ठल पठाडे यांना रंगेहात पकडण्यात आले. या रकमेत काही खऱ्या नोटा आणि काही डमी नोटा होत्या. कारवाई दरम्यान पंचांसमक्ष सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दरम्यान या प्रकरणातील दुसरे आरोपी कृष्णकांत देवरे हे फरार झाले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल वाळझाडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. तसेच वरिष्ठ अधिकारी सुरेश सिरसाट, भारत तांगडे, माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की कुणीही लाच मागत असल्यास त्वरित तक्रार करा. टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधा किंवा अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार नोंदवा. नाशिकमध्ये झालेल्या या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आता फरार आरोपी कधी सापडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे, चांदवड.